सुनेत्रा पवार या पुण्यामधील मोदी बागेमध्ये पोहोचलेल्या आहेत। महत्त्वाची घडामोड समोर येते। पुण्यामधनं सुनेत्रा पवार या पुण्यातल्या मोदी बागेमध्ये पोहोचलेल्या आहेत। पुण्यातल्या मोदी बागेमध्ये आपल्याला भेटीचा सिलसिला बघायला मिळतो। शरद पवारांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि त्यातच सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये पोहोचल्या आहेत अशी माहिती समोर येते आहे। महत्त्वाची अपडेट ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। तिकडची दृश्य आपण बघत होतो। पुण्यामधील मोदी बागेमध्ये सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। एकूणच सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये पोहोचल्यानंतर अर्थातच चर्चांना उतरलेला आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी भेटीगाठी अचानकपणे वाढलेल्या आहेत। शरद पवार यांचं निवासस्थान मोदी बागेमध्ये आणि त्याच ठिकाणी आता सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत। पुण्यामधील मोदी बागेत भेटींचा सिलसिला आपल्याला या क्षणाला बघायला मिळतो आणि त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेल्या दिसतात। सुनेत्रा पवार पुण्यातील मोदी बागेमध्ये पोहोचलेल्या आहेत। शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। पुण्यामधनंही महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या मोदी बागेमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्यामुळे अर्थातच चर्चांना ऊत आलेला आहे। पुण्यातील मोदी बागेमध्ये भेटींचा सिलसिला आपल्याला बघायला मिळतो आणि अशातच सुनेत्रा पवार या ठिकाणी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत। कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर बऱ्याच राजकीय चर्चा रंगल्या, बरेच तर्कवितर्क लढवले गेले आणि त्यानंतर आता आणखी एक लक्षवेधी ही घडामोड समोर येते। पुण्यामधनं त्या ठिकाणी मोदी बागेमध्ये आपल्याला भेटींचा सिलसिला बघायला मिळतोय। शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि अशातच सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये पोहोचल्याचं कळतंय। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये पोहोचल्या आहेत, काय नेमकं कारण समोर येत आहे, काय नेमक्या चर्चा आहेत? सुनेत्रा पवार या खरं तर आज सुप्रिया सुळे आणि शरद पवार मोदी बागेत असताना दाखल झालेले आहेत। बारामतीच्या निवडणुकीनंतर जे विद्युष्ट आलं होतं ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का काय अशी चर्चा आहे आणि अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकी तपशीलवार माहिती काय झालं ते आपल्याला आतापर्यंत कळत नाहीये। मात्र काल छगन भुजबळ हे भेटल्यानंतर आज लगेच सुनेत्रा पवार सुद्धा शरद पवारांच्या भेटीला आलेल्या आहेत आणि शरद पवारांसोबत त्यांनी एक चर्चाही केलेली आहे। नेमकी ही भेट कौटुंबिक होती का राजकीय होती हे थोड्या वेळात कळणार आहे। मात्र यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। स्वतः सुप्रिया सुळे देखील या चर्चेत सहभागी झाल्या होत्या, त्या देखील त्यांना भेटलेल्या आहेत। त्यामुळे दुसरं काही राजकीय गणिते महाराष्ट्रात तयार होत आहेत का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे आणि या भेटीमुळे राजकीय चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे। गुरु, अर्थात बालाजी, तुम्ही जी बातमी देता ती फार इंटरेस्टिंग आहे। तुम्ही म्हणताय की चर्चेसाठी सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी होत्या, सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये या दरम्यान चर्चा झाली आहे। आणखी कोण कोण या ठिकाणी होतं त्याबद्दलचं काही तपशील कळू शकलंय का बालाजी? याबद्दल फक्त कौटुंबिक भेट असल्यासारखी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। इतर कुठलेही नेते नव्हते। मात्र सुनेत्रा पवार यांचं शरद पवारांची भेट घेणं संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये बरोबर, बारामतीमधली निवडणूक चर्चेत आलेली होती। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये पोहोचलेल्या सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यामुळे अर्थातच आहे की चर्चा रंगणार आहेत। यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। उमेशजी, सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये पोहोचल्यात, आजची घडामोड, काल दुसरीकडे छगन भुजबळ अचानकपणे सिल्वर ओकवरती पोहोचलेले होते। या सगळ्या घडामोडी अर्थातच एका वेगळ्या राजकीय घडामोडीकडे दिशानिर्देश करतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार आहे? नाही, काही राजकीय घडामोडीचा कुठलाही दिशानिर्देश होणार नाही। पवार साहेब हे सर्वांनाच आदरणीय आहेत। पवार कुटुंबियाचे ते सर्वोच्च प्रमुख देखील आहेत आणि अनेक वर्षापासूनचे जवळपास 40 वर्षापासूनचे नातेसंबंध सुनेत्रा वहिनी आणि पवार कुटुंबियांचे राहिलेले आहेत आणि राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर कदाचित त्यांचा आशीर्वाद घेण्याच्या करता त्यांना लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, संसदेमध्ये गेल्यानंतरचा त्यांचा अनुभव जो आहे, पहिला अनुभव जो आहे तो त्यांच्याशी शेअर करण्याकरता किंवा कदाचित उद्याच्या संसदीय कामकाज पद्धतीविषयी पवार साहेबांचा एवढा दीर्घ अनुभव आहे त्यांच्या काही कडून काही टिप्स घेण्याकरता किंवा कौटुंबिक स्वरूपाच्या काही गोष्टी असू शकतात, पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता ही खाजगी स्वरूपाची भेट आहे।
त्यामुळं जरी आमची राजकीय भूमिका वेगवेगळी घेतलेली असली आणि सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनींनी एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी एक महाराष्ट्राचं पॉलिटिकल कल्चर जे आहे ते एवढं टोकाचा विरोध करणारं नाही आहे की एकमेकाची तोंडही विरोधकांनी पाहू नयेत असं अजिबात नाही. शिवाय ते पवार कुटुंब आहे, ते एका कुटुंबातले आहेत आणि फार मोठं ते कुटुंब आहे. साहेबांच्या संस्कारामध्ये सर्वांचंच त्या ठिकाणी ग्रोथ झालेली आहे आणि त्यामुळं कुठलीही कटुता मनात न ठेवता पवार कुटुंबियातल्या जे जे सदस्य आहेत जे या राजकीय प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे जरी दिसत असले तरी कौटुंबिक नातेसंबंध म्हणून एकमेकाबरोबरचा सलोखा संवाद हा ठेवण्याचा तो प्रयत्न आहे. उमेशजी, यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बारामतीमधल्या एकूणच संघर्षामध्ये एक असं चित्र निर्माण झालं होतं की अजित पवार यांचं कुटुंब वेगळं आणि बाकीचे सगळे पवार कुटुंबीय हे शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं असं एक चित्र निर्माण झालं होतं. अजित पवार सुद्धा या सगळ्यावरती भावनिक बोलले होते. आता हा सगळा संघर्ष, राजकीय संघर्ष बारामतीमधला संपल्यानंतर कुठेतरी पवार कुटुंब म्हणून आपल्याला एकत्र येताना दिसत आहेत का? बरं, मी तुम्हाला सांगितलं आताच की कुटुंब वेगळं आहे, कुटुंबातले स्नेहसंबंध वेगळे आहेत, नातेसंबंध वेगळे आहेत आणि राजकारण वेगळे आहे, राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना पवार साहेबांच्या बरोबर ची भूमिका योग्य वाटली त्यांनी त्यांच्यासोबत गेले, ज्यांना अजितदादाची भूमिका योग्य वाटली ते दादाच्या सोबत आले. तरी सुद्धा ती पॉलिटिकल मुवमेंट होती. आता प्रत्येक वेळेला रोज उठून राजकारण. बरं, ही राजकीय भेट नाही असं तुम्ही म्हणताय. प्रतिक्रियेसाठी विद्या चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाणजी आपल्या सोबत आहेत. विद्या चव्हाणजी, अर्थातच उमेश पाटील याकडे कौटुंबिक भेट, खासगी भेट म्हणून बघतायत. तुमची यावरची काय माहिती आहे? नाही, बरोबर आहे ना. ते जर म्हणत असतील की कौटुंबिक भेट आहे तर कौटुंबिकच भेट असावी. आणि असं आहे, शेवटी निवडणुका झाल्या, आता काय हे संपलेलं आहे सगळं. आणि आता जर सुनेत्रा वहिनींना जर असं वाटत असेल की पवार साहेबांना भेटावं तर त्या भेटू शकतात. त्यामुळे आता त्या खासदार झाल्या आहेत म्हणून त्यांच्या भेटीचं एवढं आपण गाजावाजा करतोय. एरवी त्या कधी भेटल्या असत्या, भेटून गेल्या असत्या तर आपल्याला कळलंही नसतं. परंतु आता प्रत्येक गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष ठेवून त्यांना जर भेटायचं तर ते त्या पवार साहेबांना भेटल्या का, पवार साहेबांची काय बोलल्या किंवा पवार साहेब त्यांच्याशी काय बोलले हे आपण तर सांगू शकणार नाही. त्यांची जर कौटुंबिक भेट असेल, सदिच्छा भेट असेल, बाबा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पवार साहेबांचा आशीर्वाद घ्यायला त्या आल्या असतील तर ठीक आहे ना, आपल्याला त्याच्यात काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. बरोबर. धन्यवाद विद्या चव्हाणजी आणि उमेश पाटीलजी या प्रतिक्रियांसाठी.